नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहे एक जत्राच्या ठिकाणी। जत्रा आपली एक भराडीपासून काही 10 ते 12 किलोमीटर किंवा 30-35 किलोमीटर आपल्याला त्या ठिकाणी जत्रा बघण्यासाठी जायचं आहे। काही बैल पण येते तिथं, बैलांनिमित्त एक सारोळा आहे, तिथे आपल्याला जत्रा ठिकाणी जायचं आहे। तर मी तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला तिथला नजारा वगैरे दाखवतो। तर आपण जाऊ तिथे। मित्रांनो, आपण आता सारोळा जाण्यासाठी निघालो आहे, पण आपल्याला सुरुवातीला गाडीमध्ये थोडं पेट्रोल वगैरे टाकून घ्यावं लागेल। तर आपण आता इथं पेट्रोल वगैरे टाकून घेऊ। पेट्रोल टाकायला आलो तर इथं भरपूर गर्दी होती, आपल्याला थोडं थांबूनच नंबर लावा लागेल। चला मित्रांनो, मग आता सारोळासाठी आपण चाललोय आता। तर आपण पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आता गाडीत, तर आपण आता सारोळा जाण्यासाठी रेडी झालो आहे। तर मग तुम्ही बघू शकता आता वातावरण वगैरे। तर आम्ही आता हे सिल्लोडमध्ये थांबलो आहे। आता नाश्ता वगैरे करून घेतो आहे, पोहे वगैरे खाऊन मग पुढे जातो आहे आम्ही। आता केल्यानंतर आम्हाला आमच्या गावचे 2 मित्र भेटले होते, ओम आणि त्यांचा भाऊ। आम्ही त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून पुढे जातो। मित्रांनो, हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, हा रस्ता आपल्या शॉर्टकट सारोळा गावात जाण्यासाठी सोपा आहे। तर इथून आपण जाऊ किंवा समोरून एक रस्ता आहे हायवे, त्याहून जाऊ आपण। मित्रांनो, आपण आता या सारोळा गावामध्ये पोहोचलो आहे। आपल्याला ते तिथं वरती जायचं होतं, आपण आता आपल्या गाडीला लावून दिलं। आता आपण पैपे जाणार आहे इथून समोर। हे बघू शकता तुम्ही सारोळाची पाटी, आणि इथून आपली आता जत्रा चालू होती आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथं। आपण आता इथे दर्शन वगैरे घेऊ, आणि इथून पुढे तुम्हाला आता जत्रामध्ये किती गर्दी आहे काय आहे, आणि आम्ही वरती ते डोंगरावरती जाणार आहे। त्या डोंगरावरचं कसं मावले ते पण तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आपल्याला त्या वरती डोंगरावरती जायचं आहे। चप्पल झटकुराली, सगळ्या सटकुराली। Sorry ass DJ. मित्रांनो, वर येता येता इतकी मजा आली, कोणी खाली सटकत आहे, कोणी वर जात आहे। तर तुम्ही बघू शकता मागं तरी किती वरती आलो आहे आम्ही। मित्रांनो, आपण आता वरती आलेलो आहे। वरून बघू शकता तुम्ही खाली ढग वगैरे, हे इतकी लोक आलेले आहे वरती बसायला, वातावरण बघण्यासाठी। आम्ही वरती येऊन खूप दमलो होतो, तर आम्ही आता हे भेळ वगैरे खाऊन घेतो आहे इथं, आणि मस्त शो मुरमारी पण दिसते याच्यात। मित्रांनो, आम्ही आता खाली चाललो आहे। खाली आता जत्रा वगैरे फिरून घेतो आता, आणि मग नंतर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघून जातो आहे लगेच। तर तुम्ही वातावरणाची मजा घ्या।
चाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशी आम्ही जत्रा तुम्हाला दाखवलेली आहे. तर आम्ही आता घरी चाललो आहे. आता हा ब्लॉग इथंच समाप्त करतो मी. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. Sorry ass DJ.